यानंतर पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की स्ट्रेस आणि इनफर्टिलिटी याचा काही संबंध आहे का? आय थिंक हा स्ट्रेस आणि इन्फर्टिलिटी म्हणजे ना इट्स अ टू वे रिलेशनशिप. म्हणजे खूप ताण असेल, मानसिक ताण असेल तरी वंध्यत्व असू शकतं आणि वंध्यत्वामुळे मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे इट्स अ विशियस सायकलमध्ये ते कपल जातं. आणि ही कसं आहे, वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी हे असं सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे किंवा कुठल्याही कपलचा एक खूप प्रायव्हेट आणि कोवेटेड ॲस्पेक्ट आहे तो लाईफमधला. आणि तो असा आपण जगजाहीर करू शकत नाही. आपल्याला ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चरमध्ये हात आहे, हे जगजाहीर होतं. लोक त्याच्याबद्दल चौकशी करतात, सहानुभूती व्यक्त करतात. पण तुमच्या वंध्यत्वाबद्दल कोणी असं सहानुभूती व्यक्त करत नाही. त्यामुळे इट इज लाईक खूपच प्रायव्हेट कोविटेड असतं, त्याबद्दल खूप चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे पण थोडं स्ट्रेस बिल्डिंग होतं. पण स्ट्रेसचा नक्की संबंध आहे. आपण आता थोडं फ्रॅक्शनेट करायला लागूया. आपण स्त्रियांचा जर स्ट्रेस बघितला, लेट्स से एखादी स्त्री खूप स्ट्रेसफुल असेल, मे बी तिची पर्सनॅलिटी स्ट्रेसफुल आहे किंवा तिच्या एन्व्हायरमेंट, तिच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, घरातलं म्हणा किंवा कामाचं म्हणा, असं आहे की त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. आणि ह्याच्यात तिला प्रेग्नन्सी राहत नाही, हा अजून एक स्ट्रेस ॲड ऑन झाला. तर या सगळ्या स्ट्रेसमुळे त्यांची स्त्रीबीजांची संख्या खूप फास्ट कमी येते, असा आमचा अनुभव आहे. सेकंडली, प्रत्येक जी पाळी येते ना, ती थोडी स्ट्रेस रिलेटेड असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादी मुलगी हॉस्टेलला शिफ्ट झाली किंवा नवीन लग्न झालं की लगेच पाळीच्या डेट्समध्ये फरक पडतो. कारण त्या महिन्यापुरतं स्ट्रेसमुळे एखादं एग तयार होत नाही. पण तुम्ही कायमस्वरूपी स्ट्रेसमध्ये असाल तर तुमचे एग तयार होणे किंवा तुमच्या एग उत्सर्जित होणे या प्रक्रियेला कुठेतरी अडचणी येतात. त्यामुळे स्ट्रेस हा त्या स्त्रियाच्या एग तयार होण्याच्या प्रोसेसशी डायरेक्टली निगडीत असतो. आणि खूप लाँग टर्म स्ट्रेस असेल तर लाँग टर्म स्ट्रेसमुळे स्त्रीबीजांची संख्या एकूणच कमी येते. काही वेळा स्ट्रेस हा खूप सिव्हिअर असतो, म्हणजे नुसता मानसिक नाही, शारीरिक स्ट्रेस असू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या लेडीला ICUला ॲडमिट राहिलं बिकॉज ऑफ सम रिझन, कुठल्या लेडीला ॲक्सिडेंट झाला, काही फ्रॅक्चर झाले, त्याची मेजर सर्जरी झाली, खूप दिवस अँटीबायोटिक्स घ्यावे लागले, हा पण एक फिजिकल स्ट्रेसच आहे. आणि ह्या प्रत्येक स्ट्रेसमध्ये त्या स्त्रियांचे एग्ज वेगाने, झपाट्याने कमी होतात, असा आमचा अनुभव आहे. कारण स्ट्रेस अँड इन्फर्टिलिटी व्हेरी मच रिलेटेड. आणि पुरुषांसाठी मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे स्ट्रेस. कारण पुरुष वंध्यत्व हे व्यक्त करतच नाही, ते स्वतःला जास्तीत जास्त कामामध्ये व्यग्र करून घेतात. आणि त्या जास्तीत जास्त कामामध्ये व्यग्र असल्यामुळे आणि त्याच्यात स्ट्रेस जर खूप असेल तर त्याचा त्यांच्या सेक्शुअलिटीवर फरक पडतो. म्हणजे रिलेशन ठेवण्याच्या अडचणी वाढतात. आणि ह्याच्यात जर एखाद्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही हे 4 दिवस तुमचे संबंध ठेवण्याचे महत्त्वाचे आहेत, कारण स्त्रीबीज उत्सर्जन होतं, आणि त्यावेळी तर तो अजून स्ट्रेस नवरा बायकोंचा जास्त वाढतो. कारण सेक्शुअल ॲक्ट ही नॅचरल प्रक्रिया आहे. ह्या डॉक्टरच्या सल्ल्यावरून सेक्शुअल ॲक्ट होऊ शकत नाही. पण सल्ला दिला म्हणून ॲक्यूट मिडसायकल मेल सेक्शुअल डिस्फंक्शन आम्ही म्हणतो. डॉक्टरने फक्त सल्ला दिला की हे 2 दिवस संबंधाचे महत्त्वाचे आहे म्हणून संबंध ठेवू शकत नाही, असं कॉमनली आम्ही आढळतो. त्यामुळे स्ट्रेस अँड इन्फर्टिलिटी हे नक्की रिलेटेड आहे. आणि माझी फक्त एक विनंती असते की प्रत्येक कपलला की त्यांनी ते व्यक्त करावं की स्ट्रेस त्यांना किती आहे. आणि म्हणून खूप जण व्यक्त करत नाही. त्यामुळे आम्ही एक सुनंदा आयुषमध्ये एक प्रचलित करून ठेवलं आहे की आमच्या प्रत्येक कन्सल्टंट कपलला पहिल्या भेटीतच विचारतो की तुमचे स्ट्रेस फॅक्टर्स सांगा. आणि हे स्ट्रेस फॅक्टर्स निगेट करणं हेही मला वाटतं डॉक्टरचंच काम आहे. डॉक्टरचं काम हे नुसतं प्रिस्क्रिप्शन देणं नव्हे, पण त्यांचा जो काही हा जीवनातला स्ट्रेस आहे त्याच्यावर मात करणं हे देखील आमचं फार महत्त्वाची गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं.